भाऊंनी अकल्पित असा विकास केलेला आहे चिंचवड भागाचा. माझे कित्येक तरी अमेरिकेचे मित्र वगैरे येताना जेव्हा ते 100 फुटी रस्त्याने इकडे पाहतात तेव्हा ते म्हणतात अविनाश इट्स चेंज अ लॉट. म्हणजे पिंपरी चिंचवड जेव्हा आम्ही 78 साली फर्ग्युसन कॉलेजला जायचं त्यावेळी पिंपरी चिंचवड किंवा हे शहर कसं होतं आम्हाला माहिती आहे. मला तर असं शॉक होता ज्या दिवशी भाऊ गेले ना, तर शॉकिंग होतं की 20 वर्ष अजून त्यांनी इथे काम केलं असतं. त्यांच्यामुळे आम्हाला ही पूर्ण ओळख मिळाली होती. पूर्ण चिंचवड होते, नाही तर कोण ओळखत होतं. मी तर बाहेरून आलो. माझा मुलगा भाऊ गेल्यानंतर मला वैयक्तिक माझ्या जीवनामध्ये प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली आणि मी साधारण 3 ते 4 महिने डिप्रेशन मध्ये गेलो होतो वैयक्तिक. आता मला 5 भाऊ आहे आणि मी त्यांना 6वा भाऊ मानायचो. हॉटेल मॅनेजमेंट झालं. हॉटेल मॅनेजमेंट झाल्यानंतर त्याला 6 महिन्याच्या कोर्ससाठी त्याला मुंबईला पाठवलं. आम्ही राहायला सांगलीला आणि त्याला मुंबईला पाठवलं. मुंबईला आपण बऱ्याच लोकांना विचारली कोणाची आमच्या मुलाची राहण्याची सोय कोणी करू शकेल का, कुठेही सोय झाली नाही. मग शेवटी भाऊकडे गेलो. भाऊने म्हणलं असा असा प्रॉब्लेम आहे भाऊ, काही काळजी करू नका म्हणला. माझ्या रूम मध्ये ठेवलं. मुंबईला आमदार त्यांनी 6 महिने ठेवलं. आणि हेच मी कधी विसरू शकणार. आता तो मुलगा लंडन मध्ये आहे, एका कंपनीचा MD आहे. त्यांनी जी मदत केली त्या मदतीने होते काय हेच आम्ही कधी विसरतो. कुणी गावकऱ्यांनी त्याच्याबद्दल अशी ओरड नाही केली की तुम्ही आमची जागा ताब्यात घेता किंवा भाऊने त्यांना त्याचे बेनिफिट सांगितले की तुमची आज ही जागा आहे ही जर 10 गुंठे इकडे गेली तर ही जी राहिले 40 गुंठे या रस्त्यामुळे 40 गुंठ्याला सोन्याचा भाव येईल हे ते पटवून द्यायचं. मग त्यालाही पटायचं की आज 10 गुंठे जरी गेले तर त्याच्या आपण डबल टेबल ह्या 40 गुंठ्यामध्ये काढू शकतो. आध्यात्मिक मोठमोठे शिबिर असतील, रामदेव बाबांचे असतील, वामनराव पैंचे असतील, श्री श्री रविशंकरजींचे असतील, असे मोठमोठे PWD ग्राउंडवर घेत असताना त्यावेळेसचे भाऊ मला एकदम वेगळे दिसायचे. म्हणजे जसा कुबेर तिजोरीचं पूर्ण खोलून देतो आणि तिथून धो लाखो करोडो रुपये असे खर्च करून टाकतो लोकांच्या सेवेसाठी, अन्नदानासाठी. म्हणजे अजब, म्हणजे असं मला कधी बघायला मिळालं. शंकर त्यांच्यापेक्षा जास्त ॲम्बिशियस वाटायचं मला की नाही भाऊनं खासदारकी तसंच पहिलं हे खासदारकी झाली पाहिजे, भाऊंना मंत्रिपद मिळालं पाहिजे, भाऊंची ही एबिलिटी आहे, भाऊची कॅपॅसिटी आहे, भाऊ ते करू शकतात. हे भाऊंपेक्षा शंकरला जास्त तुमचे एकदम लक्ष्मणापेक्षा जास्त. मी तो म्हणतो भरत लक्ष्मण सगळे एकत्र धरले की हवं तसं. प्रेक्षको नमस्कार. आठवणीतले भाऊ, पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट करणारे भाऊ, ज्यांनी असंख्य हातांना रोजगार दिला, ज्यांनी अनेक लोकांशी मैत्री केली, नेहमी आजही प्रत्येकाच्या स्मरणात आहेत, ते म्हणजे भाऊ. आठवणीतले भाऊ ही मालिका घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलो आहोत. आजचा आपला भाग 3 आहे आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत. माझ्या उजव्या हाताला बसले आहेत अविनाश दादा काटे. दादा आपलं स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. माझ्या डाव्या हाताला बसलेले आहेत राजू मासोळकर. दादा आपलंही स्वागत आहे. त्यांच्या शेजारी बसले आहेत राज सोमवंशी. आपलंही स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. आणि रामदास गवळी. रामदास दादा आपलंही स्वागत आहे. मी सुरुवात करतोय अविनाश दादा तुमच्यापासून. भाऊंचा जो राजकीय प्रवास होता कसा एकंदरीत प्रवास राहिला, तुमची कशी भेट झाली, भाऊंना तुम्ही कसे जोडल्या गेले आणि भाऊंच्या निधनानंतर ह्या शहराची काय हानी झाली आहे? तसंच जगताप कुटुंबीय हे आमच्या गावाच्या शेजारी असणाऱ्या गुरुपिंपळमध्ये वास्तव्य होतात. त्या कुटुंबांच्या आणि आमच्या काटे कुटुंबाचा गेली 4 पिढ्यांपासून नातेगोतेचा संबंध आहे. नवनाथ जगताप जे नगरसेवक होते त्यांची आजी ते आमच्या आत्या लागते. त्या अनुषंगाने हे सगळे जगताप कुटुंबीय आमचं गेले 4 पिढीपासून नातेवाईक. 1986 साली जेव्हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची इलेक्शन लागली, त्याच्या अगोदर आमचे पुणे महानगरपालिका इलेक्शन 1985 साली झाली. त्यावेळी आमचे पहिल्यांदा चंद्रकांत काटे नावाचे आमचे बंधू
ते पहिल्यांदा निवडून आले होते. आणि तो इतिहास असा होता की 18 वर्षानंतर पहिल्यांदा काटेचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला. जेव्हा 86ची निवडणूक लागली तेव्हा मी पुणे शहराचा एस काँग्रेसचा सरचिटणीस होतो आणि सुरेश कालमडेशी अतिशय जवळचे संबंध होते. आणि त्यावेळी या ठिकाणी त्यांच्या निवडणुकीचं वारं वाहत असताना तिथले सगळे माझी आत्याची मुलं जगताप कुटुंबातले यायचे, आम्हाला तिकीट पाहिजे आमच्या यांना द्या. मग त्यांना मी सांगितलं तुम्ही सर्वजण एकी करा, तुमचा एक उमेदवार ठरवा आणि ते एक उमेदवार ठरवून आपण जाऊया, तुम्ही सांगाल त्याला भेटायला आपली तयारी आहे. मग त्यांनी सगळ्यांनी एकत्र करून लक्ष्मण जगतापांची निवड केली आणि ती निवड किती योग्य आणि सार्थ होती ती गेली 38 वर्ष लोकांना कळालेली की आपण जो निवडलेला माणूस आहे तो समाजकारणासाठी, राजकारणासाठी आणि त्या गावासाठी आणि या शहरासाठी किती विकासाची कामं उत्तम रीतीने करू शकतो त्याचा आम्हाला सार्थ अभिमान, मला स्वतःला फार अभिमान वाटतं की आपण योग्य निवड केली एका माणसाची. काय ती प्रक्रिया होती जेव्हा भाऊ तुमच्याकडे उमेदवारी मागायला आले? किती भाऊंचं त्यावेळेस वय होतं? तुम्ही जेव्हा त्यांना सुरेश कलमाडींकडे घेऊन गेलात? भाऊ माझ्याकडे स्वतः उमेदवारी मागायला नाही आले. जेव्हा जायचं असं ठरलं तेव्हा त्यांच्या गावातले 10-15 जण, आम्ही माझी जीप होती, त्यांची 2-3 गाड्या होत्या, असं सगळे बसून गेले. तोपर्यंत मला भाऊ कोण होते हे सुद्धा माहित नव्हतं. भाऊ त्या गाडीमध्ये बसलेले आहेत का हे पण मला माहित नव्हतं. मग आम्ही जेव्हा पुणे कॉफी हाऊसला गेलो त्या ठिकाणी कलमाडे सुरेशबाईंना यायला वेळ होता म्हणून आम्ही सगळे बाहेर थांबलेलो होतो. बाहेर थांबलो असता मग मी म्हणणार कोण तुमचं ठरलं कोण? आमचे जे नानाभाऊ जगताप म्हणून होते, बाकीचे होते, ते दादा हे. मग ते पहिल्यांदा समोर आले, नमस्कार वगैरे. मी पाहिलं आपलं नुकतंच मिसळून फुटलेला एक तरुण मुलगा वगैरे. म्हणलं ठीक. मग सुरेशबाई आले, आम्हाला त्यांनी आतमध्ये बोलवलं, कारण त्याच्या अगोदर सुरेशबाईंचं माझं बोलणं झालं होतं की आपल्याला शेजारच्या याच्यामध्ये आता निवडणूक लागणार आहे, अविनाश तुमच्या शेजारचीच गाव आहे, जरा लक्ष देऊया. मग त्यावेळी ते आले. मग जेव्हा त्यांचं मग इंट्रोडक्शन केलं, अविनाश कोण उमेदवार आहे? मी म्हटलं ते लक्ष्मण जगताप बंधूने सगळ्यांनी मिळून ठरवलेलं. ते म्हणले कुठे आहेत? मग जेव्हा समोर आले भाऊ तर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला म्हणले अविनाश इज 21 वर्षाचा आहे ना? मी म्हटलं आहे तो. ही कॅन गेट इलेक्टेड, निवडून येईल ना म्हणलं 100% निवडून. आणि सगळे एकत्र आलेले आणि त्याने ती सुरुवात झाली. सुरेशबाई म्हणले तुम्ही जा, काय काळजी नका करू. ते गेले. अशा पद्धतीने तिथून सुरू झालेला प्रवास तर गेले कित्येक वर्ष तो तसाच राहिलेला आहे. आणि आमच्या दोघांमध्ये कुठल्या प्रकारची देवाणघेवाण, कुठल्या अपेक्षा नसताना त्याच्यामुळे ही मैत्री तशीच दीर्घकाळ राहील. त्यांच्या कुणी मी काय अपेक्षा केली नाही, त्यांनी माझ्या कुणी काय अपेक्षा केली. आणि त्यावेळी आमचं क्षेत्रही वेगळं होतं. आम्ही पुणे महानगरपालिकेत होतो, आमचे मतदारसंघ हे पिंपरी चिंचवडमध्ये होतं. राजू दादा, तुमचा कसा भाऊंचा संपर्क आला आणि काय तुम्हाला सहवास लाभला? काय तुमच्या आठवणी आहेत? कारण आठवणीतले भाऊ आपण बोलतोय. मला असं वाटतं की 1993ला भाऊ जेव्हा पहिल्यांदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये चेअरमन झाले स्टँडिंग कमिटीचे, तर त्यावेळी ते अविनाश दादांकडे नेहमी यायची, त्यांची तिथं गरणी होती. आणि त्यावेळी त्यांचा माझा परिचय झाला. त्याच्यानंतर मग आमची मैत्री एवढी झाली की दादा, मी, त्याच्यानंतर मग विलास लांडे, विजूदादा काटे आणि आप्पा डेरे आणि आणखीन 1-2 जण होते. तर ते आम्ही सगळे एकत्र संध्याकाळी फिरायला जायचं. त्यांचं कॉर्पोरेशन मधनं काम आलं की ते आम्ही थोडं भेटायचो, फिरायचो. आणि मला असं वाटतं की आठवड्यातले 5 दिवस तरी आम्ही एकत्र असायचो त्यावेळी. आणि मग तेव्हा मी स्वतः सिव्हिल इंजिनियर होतो, आमची इथं कामं चालायची. आणि भाऊंना तेव्हापासूनच सिव्हिल इंजिनिअरिंग, जरी ते सिव्हिल इंजिनियर नसले तर त्याच्यामध्ये थोडासा रस होता की एखाद्या स्क्वेअर फुटाला कामाच्या ह्याच्यामध्ये किती खर्च येतो, किंवा एखादा एरिया असेल डेव्हलपमेंटला किती खर्च येतो, किंवा त्या अनुषंगाने ते बोलायचे. आणि मग नंतर मैत्री वाढत गेली. आणि तुम्हाला मगाशी मी यांना बोलत होतो की आम्ही भाऊंसाठी 93 ते 94 या सुमारास त्यांना म्हणजे आम्हाला वहिनी पाहिजे म्हणून आम्ही त्यांच्यावर बऱ्याच ठिकाणी मुली पाहण्यासाठी गेलेलो. तो तुम्ही वहिनीचा मुद्दा काढला, म्हणजे त्यावेळेस भाऊ चेअरमन व्हायचे होते, तर असा काहीतरी किस्सा होता. चेअरमन नाही, म्हटले होते काहीतरी की जोपर्यंत तुम्ही चेअरमन होत नाही तोपर्यंत तुम्ही लग्न करणार. एकदा काय नेमकं तो किस्सा होता? पवार साहेबांची एकदा सभा होती, जाहीर सभा. त्या सभेत ते बोलणे की आली, लक्ष्मण तू लग्न का करत नाही, इथला जो उमेदवार आहे आणि इथला नगरसेवक आहे, तू लग्न का करत नाही. तर ते त्यावेळी असंच मजेने बोलले होते की माझा जो साहेब जोपर्यंत तुम्ही मला चेअरमन करत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. आम्ही ते ऐकून मग साहेबांनी त्यांना लगेच चेअरमन केलं. आणि ते जे बोलले होते मजेत बोलले असतील तर ते त्यांनी तो शब्द पाळला आणि लगेचच ते चेअरमनशिप मध्ये असतानाच त्यांनी लग्न केलं. त्यांना तो मुहूर्त सापडला. राज सोमवंशी, आपल्या काय म्हणजे कसा सहवास आपल्याला लाभला? कसे तुम्ही भाऊंच्या संपर्कात आले? तुमचं गाव तर जळगाव आणि तुमचा प्रवास पुणे पिंपरी चिंचवड, कसा राहिला हा प्रवास? जळगाव खासदार जे.एस. अप्पा पाटलांचं मी नातू होतो, परंतु पुणे हे मला कायम आकर्षण असायचं पुण्याचं. आणि त्यामुळे मी 2009-10 2000 साली मी पुण्यात आलो.
आणि 2009-10च्या दरम्यान भाऊंशी माझा संपर्क झाला. मी स्कूल सुरू केली होती, डॉल्फिन्स इंटरनॅशनल स्कूल. आणि त्या संपर्कात म्हणजे माझी सवय होती रोज सकाळी व्यायामाला जाणे, सकाळी 4ला उठणे, व्यायाम करणे, एक्सरसाइज करणे. आणि भाऊंची सुद्धा सवय तीच होती की सकाळी उठणे, व्यायाम करणे. तर आमची खरी भेट तिथे पिंपळी गुरवला जे गार्डन आहे, जिजामाता उद्यान जे आहे, तिथे वॉकला जाताना जेव्हा मी तिथे भाऊंचं ते सगळं तो एक वलय बघायचो, तो एक ऑरा बघायचो आणि त्यांचं ते वॉकिंगची स्टाईल बघायचो की म्हटलं माणसाला पळावं लागतं. म्हटलं एवढा माणूस इतका जोरात चालतो आणि किती राऊंड मारायचे, म्हणजे त्यांच्या वॉकिंगला अक्षरशः पळावं लागायचं. कधी कधी आमदार चालले म्हणून आम्हाला वाटायचं आपण पण जरा चालून बघावं, पण 1-2-3 राऊंड मध्ये आपले पाय जाम होते कारण रनिंगच करावी लागायची. त्यांचा वॉकच इतका फास्ट होता, म्हणजे कोणती गोष्ट ही पटकन कशी व्हावी हे आधीपासून कोणती गोष्ट करताना हाडमोडेपर्यंत करायची, असा आम्ही भाऊंचा तो एक अभ्यास केला तिथून. आणि बऱ्याचदा स्टेजवर सुद्धा आम्ही बऱ्याचदा एकत्र आलो. स्टेजवर मी पण एक वक्ता होतो, रेड स्वस्तिक सोसायटी, आपले ऍडिशनल आयजी मला वाटतं भालसाहेब TS भालसाहेबांची संस्था आहे, तिच्यात मी 15-20 वर्षापासून काम करत होतो. तर त्यामुळे मग आमचे सोशल जेव्हा आम्ही आरोग्याचे कार्यक्रम घ्यायचो त्यावेळेस भाऊंच्या बरोबर स्टेजवर यायचो. तर मलाही भाऊ बघायचे, मी एक वक्ता म्हणून होतो आणि मलाही भाऊ आवडायचे कारण की ते कायम विकासाबद्दलच त्यांचं भाष्य असायचं. विजनरी वाटायचे कायम. म्हणजे मला स्टेजवर ते कधीच कोणाविरुद्ध वाईट बोलताना मला आजपर्यंत आढळले नाही. कधी तुम्ही अभ्यास करा, आपल्या सर्वांना माहिती, जरी कोणाला सोडलं, पक्षाला सोडलं, पण कधीही त्यांच्याबद्दल एका शब्दांनी वाईट आजपर्यंत भाऊ बोलले. त्यामुळे विजन बद्दल मग मी आकर्षण त्याच्यामुळे वाढत गेलं. मग पुढे मग 2-2.5 पर्यंत माझी स्कूल संपली की 2.5 नंतर मग मी भाऊंकडे जायचो आणि भाऊ आणि आम्ही एकत्रच मग रात्री 9-9:30 पर्यंत मग जेवढं, कारण मला सामाजिक कार्याची फार आवड होती. भाऊंमुळे माझ्याकडनं चांगलं काम होत जायचं. त्यांना मला जेवढं काही करता येईल तेवढं एक फुलाची पाकळी मी करायचो. त्यात भाऊंना इंग्लिश शिकण्याची फार आवड होती कारण की त्यांचं पुढे खासदारकीकडे जाणं म्हणजे त्यांना दिल्लीला जायचं त्यांचं पुढे टार्गेट. आणि दिल्लीला जिथेही जायचं तर त्याची तयारी खूप करायची. म्हणजे जसं पैलवान कुस्ती खेळायची असेल तर त्यासाठी तो आधी कशी तयारी करतो तालमीची, ती तयारी भाऊ लगेच करायची. तिथे मग दिल्लीला जाण्यासाठी मग हिंदी भाषेवर पकड कशी असावी, इंग्लिश मग ते ज्ञान, म्हणजे भूक तहान भाऊंची एवढी अफाट असायची. आणि मला सांगायचे तू कधी मला भेटलं तर इंग्लिश मधूनच बोलायचं. राजू मासुलकरांना सुद्धा भेटले की ते आम्हाला तेच सांगायचे की तुम्ही माझ्याशी इंग्लिश मध्ये बोलत चला, दुसऱ्या भाषेत नाही, कारण मला तर त्याच्यावर अभ्यास, त्याच्यावर मला तयारी करायची. यांनी जो आता व्यायामाचा मुद्दा सांगितला तर त्याला अनुषंगाने त्या धागा पकडून तुम्हाला सांगतो की भाऊ आणि आम्ही म्हणजे दादा पण यायचे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा. तर 96 ते 2000 हे बालेवाडीमध्ये स्टेडियम झालं नवीन, तर तेव्हा स्विमिंगला जायचो इथं. तर भाऊ पोहताना 1 किलोमीटर रोज पोहायचे, म्हणजे 50 मीटरचा राऊंड ते बरोबर 20 माळ. त्यांचं प्रत्येक व्यायामाचं जे असतं ना ते असं आवड हवी असायचं, म्हणजे 1 किलोमीटर पोहणे, 5 किलोमीटर पळणे, तर अशा प्रकारचं. आणि ते उत्कृष्ट असे विकेट किपर होते. फार कमी लोकांना माहिती असेल की ते विकेट किपिंग करायचे. आणि त्यांचा धोनी हा चांगला आवडता खेळाडू होता विकेट किपिंग मध्ये. राजकारणामध्ये सिद्ध केलं किती चांगले आता तुम्ही कसे जोडले गेले, तुमचा काय अनुभव राहिला? माझी तशी त्यांची ओळख 35 ते 40 वर्षापासून होती. पण मी गव्हर्नमेंट सर्वंट असल्यामुळं मला त्यांच्या राजकीय याच्यात मला भाग घेता येत नव्हता. तरी आमची अशी भेट आहे की नेहमी आपला भेटले की आपण नमस्कार चमत्कार करायचं. काय अशी गोष्ट होती भाऊंची जी तुम्हाला भावली, तुम्ही भाऊंच्या अतिशय जवळचे झालात 35-40 वर्षामध्ये? माझा मुलगा हॉटेल मॅनेजमेंट झालं. हॉटेल मॅनेजमेंट झालं, त्याला 6 महिन्याच्या कोर्ससाठी त्याला मुंबईला पाठवलं. आम्ही राहायला सांगलीला आणि त्याला मुंबईला पाठवलं. मुंबईला आपण बऱ्याच लोकांना विचारली व कोणाची आमच्या मुलाची राहण्याची सोय कोणी करू शकेल का, कुठेही सोय झाली नाही. मग शेवटी भाऊकडे गेलो. भाऊंनी म्हणलं असा प्रॉब्लेम आहे भाऊ, काही काळजी करू नका म्हणला, माझ्या रूम मध्ये ठेवलं. मुंबईला आमदार असतो त्यांनी 6 महिने ठेवलं. आणि हेच मी कधी विसरू शकणार. आता तो मुलगा लंडन मध्ये आहे, एका कंपनीचा MD आहे. त्यांनी जी मदत केली त्या मदतीमुळे तिथे आहे. हे क्षण आम्ही कधी विसरू शकतो. किती सालचा होता हा विषय? 15 वर्षापूर्वी. 15 वर्षापूर्वी तुम्ही फक्त विषय मांडला भाऊ, तात्काळ त्यांनी तुम्हाला तात्काळ सांगितलं की काही मला म्हणजे 4 घेऊन जातो आणि जर ते कोण काय बोललं मला फोन. 6 महिने मुलगा तिथेच राहिला. 6 महिने मुलगा राहिला आमदार निवास. हो. आणि त्याच्यामुळे त्याला पुढे डेव्हलप झाला. लंडन लंडन खूप मोठी गोष्ट आहे. अविदादा कसं पाहता याकडे की
फक्त राजकारण नाही, समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या भावनेतून ज्या आपल्यासोबत लोक आहेत त्यांना पुढे कसं घेऊन जाता येईल. अतिशय एक मुद्दा त्यांनी जो मांडला, आज त्यांचे डोळे भरून आले की मुलाला जागा राहायला, म्हणजे घरी एखादा पाहुणा आला, एखादी रात्र काढायची म्हटली तर नको नको होऊन जातं. 6 महिने आमदार निवासला मुलगा राहिलाय आणि आज मुलगा लंडनला आहे. कसे भाऊंच्या अजून काय गुण होते किंवा अजून समाजाप्रती काय देणं लागतो, कसे तुम्ही काय काय त्यांचे गुण पाहिले? कारण नेहमी मी सांगतो, कुटुंबाचा वारसा असतो. तो वारसा ज्या प्रकारे तरुण पिढी सांभाळत असते, त्या कुटुंबाचाही वारसा वेगळा होता. त्या ठिकाणचे ते पाटील होते आणि पाटल्याच दारात सगळेजण जात असतात आणि आपल्या दारात जो आला त्याला मदत करायची, आपल्याकडून जे काही शक्य होईल ती मदत करायची, अशी प्रवृत्ती त्यांची त्यावेळेपासून निर्माण झालेली होती. म्हणजे राजकारणात येणं हा कदाचित मी अपघात मारेल त्यांचा, की बाबा ठीक आहे, राजकारणात आले की हे झालं, तशी त्यांची काय ते हे नव्हते की बाबा ते राजकारणात येतील वगैरे, असा काही प्रकार नव्हता. त्यावेळी ते सगळ्या कुटुंबाने एकत्र ठरवलं एक उमेदवार उभा करायचा आणि मी तेवढ्या पुरतं फक्त नाममात्र, म्हणजे मी त्यांना तिकीट असला हा प्रकार नव्हे. त्यांचं जे पुढे काय त्यांना जे मिळत गेलं, ते त्यांना जे पुढे मिळत गेलं त्यांचं कर्तृत्व त्यामध्ये महत्वाचं आहे. प्रत्येक माणूस जोडणं, त्याचं काय असेल दोष हे सगळं स्वीकारून त्या माणसावर कसं राहायचं, चुका असतील त्याला सुधारायला सांगायचं आणि प्रत्येकाला आपल्याकडून काय मदत होईल याची ते नेहमी काळजी. त्रास कमी, जसं राजवंशींनी सांगितलं की त्यांनी कोणाला अपशब्द कधी वापरले नाहीत किंवा कधी कोणाबद्दल बोलले नाहीत. जेवढी काही मदत करता येईल ती आपल्याला करायची आणि राजकारणाच्या मार्फत जी सत्ता मिळते त्या सत्तेचा सगळ्यांना कसा उपयोग होईल अशा प्रकारे त्यांचं ते नेहमी काम असायचे. आणि अशा अनेक प्रकारची त्यांची कामं आहेत. लोकांच्या आठवणी, म्हणजे आम्ही तर ठीक आहे त्यांचे जवळचे नातेवाईक किंवा मित्र आहोत, पण अशा असंख्य लोक आहेत की ज्यांना तुम्हाला सांगता येणार नाही किंवा तुम्ही त्यांना बोलू शकत नाही, पण त्यांना असे त्या पद्धतीने त्यांनी मदत केलेली. आणि एक त्याला जोडून दुसरी गोष्ट, मला जे भाऊंची भावली होती ना, भाऊंचा परिवार हा वारकरी संप्रदायाचा आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर वगैरे यांच्या विचारांना ते जोपासतात आणि त्यांनी इतकं सुंदर पद्धतीने ते जोपासलेलं मला अभ्यास, म्हणजे मी त्यांच्याबरोबर 2.5 नंतर त्यांच्या बरोबरच असायचो गेल्या 10, 12, 13 वर्ष. म्हणजे शाळेचं झाले की मग, कारण प्रत्येक क्षणाला, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक वेळेस मला त्यांच्याकडनं काहीतरी शिकायला मिळायचं. म्हणजे ते आता तुकाराम महाराजांचं तर अभंगाने जोडून या धन उत्तम व्यवहारी, म्हणजे धन कसं जोडावं चांगल्या पद्धतीने, त्याचा व्यवहार कसा करावा चांगल्या पद्धतीने, जेणेकरून तुमचं जीवन सुंदर होतं, जीवन चांगलं होतं आणि त्याचं खर्च सुद्धा चांगल्या कामी तो लागला पाहिजे. हे मी कसं बघितलं मी तुम्हाला सांगतो साधं उदाहरण. आता भाऊ हे म्हणजे लक्ष्मी पुत्र म्हणा, कशाची कमतरता नाही तिथे. परंतु अशोक सुरासे हा PA होता भाऊंच्या ऑफिसमध्ये, मला तो क्षण आठवतो. आणि भाऊने त्याला बोलवलं, मी बसलो होते तिथे आणि भाऊने अरे मोबाईलचे अनावश्यक ते ऍड देऊन त्यांनी ते 50 रुपये वाढून घेतलेले की त्या गोष्टीचा मी वापरच करत नाही. कशाला 50 रुपये ते जास्त भरतायत तुम्ही ते मोबाईल मध्ये, कंपनी ते हे कर आणि ते 50 रुपये ते कमी करून दे. मी म्हटलं एवढं 50 रुपयाचा भाऊ एवढं इतके काटेकोरपणे एक एक गोष्टीकडे बघतात. म्हणजे हे एक रूप. आणि दुसरं रूप मी जेव्हा बघितलं, ज्यावेळेस मग सामाजिक कायदे असतील, आध्यात्मिक मोठमोठे शिबिर असतील, रामदेव बाबांचे असतील, वामनराव पैंचे असतील, श्री श्री रविशंकरजींचे असतील, असे मोठमोठे PWD ग्राउंडवर घेत असताना त्यावेळेसचे भाऊ मला एकदम वेगळे दिसायचे. म्हणजे जसा कुबेर तिजोरीचं पूर्ण खोलून देतो आणि तिथून धो लाखो करोडो रुपये असे खर्च करून टाकतो लोकांच्या सेवेसाठी, अन्नदानासाठी. म्हणजे अजब, म्हणजे असं मला कधी बघायला मिळालं नाही. मला वाटतं टॉप 10 मध्ये अन्नदानामध्ये जगताप कुटुंबाचं नाव आलं पाहिजे. इतकं अन्नदान त्यांनी केलेलं आहे. सर्व लोकांना माहिती आहे, सर्व लोकांना माहिती. कोरोना काळामध्ये सुद्धा त्यांनी केवढं अन्नदान केलेलं, म्हणजे त्याचं तुम्ही गणनाच करू शकत नाही. आणि मी तुम्हाला एक सांगतो, आता आरोग्य शिबिर सुद्धा आता दरवर्षी घेत असताना तिथे हजारो रुग्ण यायचे, रोज हजारो रुग्णांची सेवा. आणि ते सकाळी आले की ते सगळेच तपासणी असायचे ना, म्हणजे केसापासून पायाच्या नखापर्यंत संपूर्ण हार्ट ट्रान्सप्लांटेशन, लिव्हर सगळं चेकअप असायचे, एक्सरेच्या गाड्या असायच्या. तर भाऊ आम्ही जेव्हा जायचो आत गेल्या मी ऑब्झर्व करायचो की भाऊ सगळ्यात पहिले जायचे की हे जे सगळे रुग्ण सकाळचे येणार संध्याकाळपर्यंत येणार, तर त्यांची पाण्याची व्यवस्था कशी केलेली, त्यांना जेवणाची व्यवस्था कशी केलेली, जेवण हे हायजीन आहे की नाही, म्हणजे तिथे जायचे. आणि कार्यक्रम संपला, म्हणजे 7-8 3-4 दिवसाचा कार्यक्रम तो शिबिर संपलं की नंतर भाऊ विचारायचे की शेवटच्या माणसाला सुद्धा अन्न कमी पडलं नाही ना, ती माहिती भाऊ बिलकुल व्यवस्थित घ्यायचे. म्हणजे एवढं इतकं छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घेणार म्हणजे प्रेम आणि अंतःकरण. तुम्ही मला जे म्हटलं की भाऊंचा व्यायामाचा झपाटा खूप मोठा होता, म्हणजे ते चालायचे तर तुम्हाला पळावं लागायचं. तर मला फक्त एक सांगा की भाऊ आता नाहीयेत, खंत आहे त्याची, परंतु त्यांच्यानंतर
मला तुमच्या दोघांकडे पाहून वाटतंय की त्यांच्यानंतरही त्यांचा जो व्यायामाचा गुण आहे तो तुम्ही ठेवलाय. तर असं आहे का कुठला की भाऊ गेलेत पण त्यांच्यातला हा व्यायाम प्रकार किंवा ही चांगली सवय तुम्ही पुढे चालू ठेवली, म्हणजे त्यांची आठवण म्हणून म्हणा किंवा त्यांचा एक आदर्श म्हणून म्हणा, तुम्ही ती पोहण्याची असेल, चालण्याची असेल, कुठली असेल? वेट लिफ्टिंग आम्ही सगळे वेट्स म्हणजे भाऊ 3 प्रकारचे करायचे. मी सांगतो तुम्हाला. भाऊ फ्लेक्झिबल दिवसभरामध्ये फ्लेक्झिबिलिटीची एक्सरसाइज साठी योगा करायचे, थोडंसं वेट लिफ्टिंग पॉवरसाठी वेट लिफ्टिंग करायचे आणि मेडिटेशन करायचे, ध्यान, म्हणजे पूर्ण संतुलित शरीर कसं ठेवावं याचा ते प्रयत्न सतत भाऊंचा असायचा. म्हणजे आम्हाला तर असं शॉक होता ज्या दिवशी भाऊ गेले ना, तर शॉकिंग होतं की 20 वर्ष अजून त्यांनी इथे काम केलं असतं. त्यांच्यामुळे आम्हाला ही पूर्ण ओळख मिळाली होती. पूर्ण चिंचवड होते, नाही तर कोण ओळखत होतं. मी तर बाहेरून आलो होतो, पण त्यांनी घरातल्या भावासारखं प्रेम आमच्यावर केलं. राजू भाऊंवर केलं. विचारा तुम्ही. भाऊ गेला हजारो लोकांवर आता केलं. मला प्रत्येक जण असं म्हणेल की हा माझाच भाऊ आहे. म्हणजे प्रेमी केलं असेल ना, मन भरून केलेलं आहे. दिलंय ना तर सोन्यासारखं मन भरून दिलेलं आहे. म्हणजे देताना कधी हात त्यांनी असं मागे घेतलेला नाही. हे मी भाऊंकडनं बघितलं. म्हणजे अशी माणसं सोडून जातात ना, तेव्हा दुःख होतं. आणि त्यावेळेस मला 2012ला भाऊंनी शंकरशेठ जगताप आणि माऊली जगतापांबरोबरची जबाबदारी दिली होती ना, तर त्यावेळेस मला एक अभ्यास झाला की सौदागरला, पिंपळ सौदागरला मला सौदागर वाकड वगैरे दिलं होतं. त्यावेळेस नाना कटे, बापू वगैरे सगळे एकत्र होते आणि यांच्या बरोबर तुला आता सगळ्यांना समन्वय करून करायचं आणि यांची काळजी घ्यायची आणि भाषणाची तयारी वगैरे. मी बघता असल्यामुळे मी ह्या सगळ्यांना घेऊन मी तिथे जायचो. त्यावेळेस भाऊंनी वरतून इंटिमेशन दिलं होतं पुढच्या इलेक्शन नंतर, त्यांच्या इलेक्शनला, की राजला काही झालं तर सांगून ठेवतो. म्हणजे इतकी काळजी. म्हणजे अशा पद्धतीने ते, म्हणजे आपल्या लहान भावाला कशी आपण काळजी घेतो ना, तशी काळजी घ्यायची. आणि तुम्ही कुठले त्यांच्या पुढले म्हणजे कुठला व्यायाम किंवा कुठला एक्सरसाइज त्या पद्धतीने, कारण हे भरून जे येतं जेव्हा आपण बोलतो तेव्हा ते अंतकरणापासून, म्हणजे तुम्ही तेवढे इतकी काळजी घ्यायची ना. भाऊ आणि आम्ही एकत्र व्यायामाला जायचो. म्हणजे औंधमध्ये मला वाटतं 5 वर्ष 6 वर्ष आम्ही अखंडित व्यायाम केला. मग तो एअर जिम असेल किंवा बाकीचं तिथं दुसरं एक जिम होतं, तर त्या ठिकाणी आम्ही जायचो. तर त्यांनी जो सोडलेला व्यायाम होता शेवटचा की बाबा वेट लिफ्टिंग, तर वेट लिफ्टिंग आम्ही ते चालू ठेवलंय. आणि भाऊ गेल्यानंतर मला वैयक्तिक माझ्या जीवनामध्ये प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली होती आणि मी साधारण 3 ते 4 महिने डिप्रेशन मध्ये गेलो होतो. वैयक्तिक. आता मला 5 भाऊ आहेत आणि मी त्यांना 6वा भाऊ मानायचो. आणि ते पण मला, म्हणजे कधी आम्ही कार्यक्रमात गेलो ना, तर माझ्या प्लेट शिवाय असं कधी जेवत असेल तर माझ्या प्लेटमध्ये येऊन जेवायचे. आणि आमचं पण तसंच असायचं. म्हणजे आमच्यामध्ये असं कधी फरक नसायचा. मग तेवढं त्यांनी भावासारखं प्रेम केलं होतं आणि त्याच्यामुळे ती मोठी एक पोकळी निर्माण झाली आणि ती अजूनही जाणवते. पण हळूहळू कसं काळ हे औषध आहे, थोडं 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 आपल्याला त्याच्यामध्ये ती सौम्यता जाणवायला लागली. का डिप्रेशन मध्ये जाईपर्यंत असं म्हणजे काय आठवणी होत्या भाऊंच्या, की किंवा विदेश दौरा तुमचा झाला तिथले काही तुमचे क्षण? हा, विदेशात जरी भाऊ आम्ही जायचो तर तेव्हा ते त्यांना रूम पार्टनर म्हणून मीच लागायचो. म्हणजे जरी आम्ही 4 जण गेलो तरी ते माझ्याबरोबर राहायचे. पण आमचं जुळायचं सगळं व्यवस्थित सगळं. त्यांना मला त्यांच्या सवयी माहिती असायच्या. आणि तिथं विदेशात गेल्यानंतर ते बघायचे की तिथली जी डेव्हलपमेंट आहे तर ती आपल्या प्रभागामध्ये झाली पाहिजे, आपल्या मतदारसंघामध्ये झाली पाहिजे. तर तिथले ते फोटो काढून घ्यायचे, तिथल्या लोकांशी चर्चा करायचे. आणि ते इकडे आल्यानंतर तिथले जे अधिकारी आहेत तर त्यांना सांगायचे की आपल्याला अशा याच्यामध्ये मी जाऊन, दुबई मधलं आपल्याला हे पाहिजे, त्याच्या रशियामध्ये आम्ही जाऊन आलो तर त्याच्यामधलं हे इथं झालं पाहिजे, इंग्लंड मधलं ह्या गोष्टी इथं झाल्या पाहिजेत. तर तिथं प्रकर्षाने बोलायचे. तुम्हाला दुसरी एक गोष्ट सांगतो की जेव्हा आम्ही एकदा असंच या पिंपळे सौदागर मधनं वाकडला चाललो होतो, वाकडला नव्हे आपल्या रावेतला चाललो होतो, तर त्या ठिकाणी तेव्हा तो हा उड्डाण पूल नव्हता झालेला. त्या उड्डाण पुलाच्या मध्ये त्यांना पुढे गेल्यानंतर जाणवलं की या ठिकाणी उड्डाण पुलाची नितांत आवश्यकता आहे. मग त्यांनी कमिशनरला फोन केला पहिला. तर कमिशनर म्हणले की सर आपल्या एरियामध्ये येत नाही, ते PCNTD मध्ये जातं, प्राधिकरणामध्ये जातं. मग त्यांनी लगेचच ते झाल्यानंतर प्राधिकरणाचे जे मुख्याधिकारी होते त्यांना फोन लावला आणि म्हटले पुढच्या आठवड्यात तुम्हाला भेटायला येतोय, तर तुम्ही याच्यावर थोडंसं काहीतरी करून ठेवा. आणि त्यांनी जी तिथं ते हे दाखवलं, आत्मीयता दाखवली आणि लगेचच त्यांनी ते सांगितलं. त्यात मुख्याधिकाऱ्यांकडे ते भेटायला गेले लगेच. मला वाटतं थोडासा उशीर झाला, 15 दिवसांनी गेले. तर त्यांनी तिथं थोडासा तो आराखडा तयार करून ठेवला होता. आणि मग त्यांनी त्यावेळी तत्कालीन आपले जे DCM साहेब होते आत्ताच, तर त्यांच्याशी बोलून तो लगेच तो अंमलात पण आणला. मग त्यांना ते लगेच कळायचं की ही
ही जी गोष्ट आहे ही महानगरपालिकेच्या ताब्यातली आहे, ही मिलिटरीच्या ह्याच्यामधली आहे किंवा ती PCNTD मधली आहे. म्हणजे तुम्ही काळेवाडी धर्माधिकार पूल हा तो त्यांनी त्यांच्याकडनं तो करून घेतला. हे बाकीच्या कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या लक्षात आलं नाही. यांचा मुद्दा मी येतो. खरंच फॉरेनला आता आपण पहिल्यांदा दुबईला गेलो होतो. बरोबर. राजू मासुळकर, सुशील गोयल होता, नंतर राजू अग्रवालच्या घरी. तर ते ज्यावेळेस फॉरेन कंट्रीला जायचे ना, तर तिथले जे टॉपचे जे लोक आहेत ना, त्यांच्याशी त्यांच्या आधीच संपर्क असायचे. म्हणजे मी तो करून म्हणजे त्यांचा संपर्क कुठे कुठे आम्हाला कधी कल्पनाही नसायची की आता आम्ही तिथे गेलो तर सौदीचा जो राजा होता त्याच्या लहान भावाकडे आम्हाला भाऊ तिथे घेऊन गेलो आणि मग तिथे भाऊ ती सगळे टेक्नॉलॉजी वगैरे कशी इथे गार्बेजचं कसं युटिलायझेशन होतं, ड्रेनेज सिस्टीम कशी आहे, गार्डन तिथले भाऊंना इतके आवडले. त्यावेळेस पिंपळगुरूचं गार्डन असताना जिजामाता उद्यान करत असताना भाऊंनी ते सगळे फोटो लगेच आल्यावर ते इंजिनियर्स वगैरे सगळ्या लोकांना बोलून घेणे. म्हणजे तिथे गेल्यावर असं वाटायचं नाही की आम्ही आता रिलॅक्स करायला गेलो. सकाळी 8 वाजता गाडी रेडी राहायची, पूर्ण ट्रिप संध्याकाळपर्यंत कुठे कुठे जायचं तर सगळे भाऊ कुठेही गेले म्हणजे सतत गाडीमध्ये राहायचे. असे आता आज गेलेले ना, आज दिवसभर घरात बसलेले असं आम्हाला कधीच दिसायचं. गार्डनचा विषय निघाला म्हणजे भाऊंनी केलेली डेव्हलपमेंट. पूर्वीचे गाव, तुम्ही खूप ज्येष्ठ आहात, पूर्वीचे गाव आणि ते पिंपरी चिंचवड शहराचा झालेला विकास यामध्ये भाऊंचं किती योगदान आहे, कसं पाहता तुम्ही? तुम्हाला सांगतो सुरुवात काय झाली. 1986 साली जेव्हा या गावाचं महानगरपालिकेमध्ये समावेश झाला तेव्हा गाव अतिशय छोटंसं होतं. म्हणजे मला आठवतं की साधारण हे गावकरी सगळे देवकर, कदम, जगताप हे सगळं जर धरलं तर टोटली त्या देवळाच्या अवतीभोवती किंवा असे जर बांधून धरले आणि तिकडे वैद्य वस्तू वेगळे असं म्हणून जर धरले तर 400-500 उमराट्याचं ते हे असेल, वाडी असेल. कारण आम्हाला आठवतं की आम्ही त्या ठिकाणी एक जो भैरवनाथ देव असायचा, आमच्या दापोडेकरांचा आद्य दैवत. आमच्या गावाचा उत्सव आल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला दुसऱ्या दिवशी आमचा मान पहिला असायचा, त्यानंतर जगतापांची पूजा असायची. आम्ही त्यावेळी नावेतून जायचो. त्यांच्या विकासामध्ये दापोडेकरांचा फार मोठा हात त्या सगळ्या क्षेत्राचं. त्याचं कारण असायचं की 86 साली तिथे एक नाव बुडाली होती आणि नावेच्या अपघातामध्ये साधारण 6 ते 7 जणांचा मृत्यू झाला. मग त्यावेळी जो दापोडी आणि गुरुविंद्राचा जो पूल आहे त्यावेळी आम्ही काटे लोकांनी सगळी ती जागा दिली आणि भाऊंचा दूरदर्शीपणा की त्यांनी तो लगेच पूल हे करून घेतला निवडणुकी झाल्यानंतर. त्याच्या अगोदर ती सुरुवात झाली होती आणि त्याच्यामुळे विकासाला ते सगळे हे लागलं. भाऊंचं दुसरं नशीब असं होतं की किंवा म्हणा की त्यांना ती संधी अशी होती की ते संपूर्ण गुरुविंद्र मोकळं होतं. आम्हाला जागा पडलेली होती, सगळीकडे जागेचं हे केलं त्यांनी, व्यवस्थित त्या जागेचं आरक्षण केलं, नियोजन केलं, कुठून कुठले रस्ते कुठे जोडले जातील, पुढल्या 50 वर्षामध्ये काय ह्या रस्त्यांचा कुठे उपयोग होईल, हे सगळे नियोजन करताना त्यांना एकदम मोकळी तळे अशी होती की सगळ्या गावकऱ्यांच्या त्यांच्यावरती इतकी श्रद्धा होती आणि इतकं अंधविश्वास होता की ना हा माणूस काहीतरी करेल तर विकासासाठी करेल. आणि भाऊंचं त्यावेळीपासून म्हणजे कदाचित त्यांचं ते मनामध्येच होतं की त्यावेळी फक्त गुरुबिंब विकसित करायचं असं कधीच नव्हतं. शहराचा विकास कसा करायचा की आपल्याला पुढे बाबा हे स्टँडिंग कमिटी चेअरमन झाल्यानंतर त्यांनी ते प्रकाशाने त्यांनी ते करत राहिले की त्याच्या पाठीमागे बाकीची सगळी मंडळी त्यांना साथ देत असताना कुणी गावकरी त्यांच्याबद्दल अशी ओरड नाही केली की तुम्ही आमची जागा ताब्यात घेता किंवा भाऊने त्यांना त्याचे बेनिफिट सांगितले की तुमची आज ही जागा आहे ही जर 10 गुंठे इकडे गेली तर ही जी राहिले 40 गुंठे ह्या रस्त्यामुळे 40 गुंठेला सोन्याचा भाव येईल हे ते पटवून द्यायचं. मग त्यालाही पटायचं की आज 10 गुंठे जरी गेले तर त्याच्या आपण डबल टिबल ह्या 40 गुंठ्यामध्ये काढू शकतो. आणि सगळी त्या गावाची ती लोक खेडेगावातली असल्यामुळं कमी शिक्षित असल्यामुळे भाऊ त्यांना ज्या प्रकारे सांगायचं त्यांना ते समजून जायचं आणि एक प्रकारचा अंधविश्वास असल्यामुळं भाऊ जे म्हणतील ते त्यांनी त्यांना हे करून दिलं. तुमचं गाव पूर्वी पुणे महानगर, आमचं 99 पर्यंत तुम्ही पिंपरी महानगर. जो विकास झालाय पूर्वी आत्ताचा विकास कसा वाटतो म्हणजे आता भाऊ गेलेले आता शहरातून काय गरज आहे, जर भाऊ असते एक प्रकार पूर्ण झाले असते असं काही वाटतं? भाऊनी अकल्पित असा विकास केलेला आहे चिंचवड भागाचा. माझे कित्येक तरी अमेरिकेचे मित्र वगैरे येताना जेव्हा ते 100 फुटी रस्त्याने इकडे पाहतात तेव्हा त्या अविनाश इट्स चेंज अ लॉट. म्हणजे पिंपरी चिंचवड जेव्हा आम्ही 78 साली फर्ग्युसन कॉलेजला जायचं त्यावेळी पिंपरी चिंचवड किंवा हे शहर कसं होतं आम्हाला माहिती आहे. आणि इतकं छोटं छोटं असणारी ही जेव्हा आज इथे एवढे मोठे रस्ते किंवा तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो तुम्हाला कदाचित तसं हे वाटेल. जेव्हा लक्ष्मण जगताप सोडून म्हणजे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेले तेव्हा माझे काही मित्र आले आणि मग ते खूप वर्षानंतर ते असे हे करत त्यांची माझी नेहमी चर्चा अशी राजकारणामध्ये विलास लांडे असेल आमचे सगळे मित्र असल्यामुळे लक्ष्मण दत्त वगैरे असं. मग त्यांना मी सांगितलं सध्या लक्ष्मणराव बीजेपी मध्ये गेले आणि तेव्हा अजितदादांचा शहरावर फार मोठा पगडा होता. तर ते म्हणले बीजेपी नाही म्हणले ही अजितदादांचीच गेम असेल ते तिकडे गेले असतील म्हणून. म्हणजे त्यांच्यावरती ते इतकं हे होतं की बाबा अजितदादाचा माणूस आहे विकासाच्या कामासंदर्भात हे. मग त्या स्वरूपात त्यांनी जे काही काम केलं मग त्यांची ते दूरराजनी सांगितलं बाबा ते ज्या ज्या शहरात जायचे त्या शहरातलं काय चांगलं आहे त्याचा आपल्याला कसा उपयोग होईल. आता गार्बेज कुणी कचऱ्याकडे लक्ष दिलं नसतं,
फिरायला आलो, दुबईला मजा करूया, मस्ती करूया अशा हिशोबाने कोणी गेला पण नाही. त्या ठिकाणचा कचऱ्याचं वेस्टेज काय होतं, त्याचं युटिलायझेशन कसं होतं, तिथल्या कशा प्रकारे आपल्याला उद्यान आहेत ते इथं कशा विकसित करतायत. कारण मी तर नेहमी सांगतो, दुबई एक चमत्कार आहे. म्हणजे जिथे एक थेंब कधी पाण्याचा पावसाचा पडत नाही त्या ठिकाणी त्यांनी आज एवढं हिरवगार केलं आणि अशा वाळवंटाचं त्यांनी जे रूपांतर केलं की दॅट इज अ मिरॅकल. आणि त्याच प्रकारचं मिरॅकल भाऊनी पिंपरी चिंचवड मतदारसंघात आणि संपूर्ण शहरात करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तुम्ही एक जो किस्सा तुमच्या मुलाबद्दलचा सांगितला की जेव्हा मुंबईला राहण्याचा प्रसंग आला आणि मुंबईला भाऊंनी त्यांची स्वतःची रूम मुलाला दिली, तर तुम्ही 35-40 वर्ष भाऊंसोबत आहे. हा एक तुमच्याबरोबर झाला. पण इतर लोकांबरोबर म्हणजे या ठिकाणी जे आरोग्य शिबिर घेतले गेले, कोविडचा जो काळ होता त्या काळामध्ये भाऊंनी जी मदत इतरांना केली त्याच्याबद्दल त्यातले तुम्हाला भाऊ कसे भावले? भरपूर लोकांनी आमचं सांगली आणि बऱ्याच लोकांनी बराच फायदा घेतला. आम्ही त्या मेडिकलचा जो कॅम्प घेतला होता त्यामध्ये आम्ही सुद्धा बॉडी डोनेट केली. भाऊ म्हणले की भाऊ आता गेलो होतं मागच्या वेळेस, तर आम्ही बॉडी डोनेट करून टाकली. 15 लोकांनी एकदम बॉडी डोनेट केली. कोविडचा प्रसंग आज तुमच्याकडे मला यायचं आहे. त्या मुद्दा असा आहे तिचा की काटेदादा गाववाले, मासोळकर गाववाले, तुम्ही जळगाववाले आणि हे बाहेरचे आहेत. तर भाऊंसोबत राहताना असं कधी जाणवलं का गाववाले बाहेरवाले? कधीच नाही. आम्हाला भाऊ समोर जाताना आम्हाला सगळ्यांना असं वाटायचं की आम्ही मोठा परिवार आहे. कारण की भाऊंची मेंटॅलिटीच तशी होती. तुम्ही भाऊंचं घर पण बघा, तुम्ही आता एकरनी जागा आहे त्यांची, पण तो बंगला असा बनवला आहे की 3 भाऊ, सगळ्यांना सगळे रूम्स वगैरे वेगळे पण किचन मात्र एकच आहे. सर्व जेवायला सगळे एकाच ठिकाणी येतात. मी म्हटलं दूर आज जेवढेही मी आता वाकड झालं, प्रत्येक भाग झालं, तिथले मोठमोठे जे जमीनदार मी बघतोय त्यांनी 3 भाऊ आहेत तर 3 वेगळे बंगले तयार केलेले आहे. सगळीकडे तुम्ही अभ्यास करा. भाऊंचंच एक उदाहरण आहे. म्हटलं भाऊ हे कसं शक्य? म्हटलं आता त्याच्या मागचं मी ऑब्झर्वर मी बघता असल्यामुळे ऑब्झर्व करायचो. त्याच्या मागचं कारण असं होतं की भाऊंना सगळ्यांना, भाऊ म्हणजे गुळ आहे, गुळ, आणि आम्ही सगळे शेंगदाणे होतो. भाऊ होते म्हणून सगळे शेंगदाण्यासारखे गुळाला चिटकून एक चिक्की तयार झाली होती, गोडवा, त्याला गोडवा असायचा. हे भाऊंची खासियत होती. पण मी भाऊंना म्हटलं हे कसं शक्य? म्हटलं भाऊ ऐनमुळे. तर भाऊंना काय झालं, शंकर शेठ सारखा भाऊ मिळाला, विजू शेठ सारखे भाऊ मिळाले. आणि म्हटलं घराला जोडून ठेवणारी तुमची जे आई आहेत, म्हटलं भाऊ ते मला जिजामाताच दिसतात. म्हटलं जिजामाताचे सगळ्या क्वालिटीज मला त्यांच्यामध्ये दिसतात. सर्वांना कोणीही गेलं तरी त्यांना जवळ घेणे, विचार ना त्यांना जेवण केलं का, म्हणजे जेव घातल्याशिवाय, चहा वगैरे घेतल्याशिवाय कोणाला त्या पाठवत होते. आणि भाऊ घरातनं बाहेर पडताना मी रोज बघेन, बाहेर पडताना पहिले आईचे पाय पडायचे, मग बाहेर पडायचे. हे मी रोज ऑब्झर्व, कारण की आम्ही सकाळी जिम नंतर आम्ही जेव्हा निघायचो ना तर घरी जावं लागायचं भाऊंबरोबर, बाहेर निघायचं असेल तर म्हटलं हे असं व्यक्तिमत्व, म्हटलं हे आणि भाऊ कधीच याचं वाच्यतच नाही. मला कधीतरी लाखांनी सुद्धा मदत केली असेल. मला 1 वर्षांनी कळायचं की राजाभाऊ सांगितलं आणि राज ते तुला भाऊनी दिलं होतं, तू काही भाऊ सांगत नाही कोणा. मी भाऊना म्हटलं भाऊ मला तुम्ही एवढी मदत करून दिली, मला तुम्ही बोलले पण अरे राज मित्र आहे, मित्राला जर मी सांगितलं तर मग तो मित्रच कशाचा म्हणे. म्हणजे अशी मैत्री त्यांनी जोपासली. तुम्ही आता म्हटलं की भाऊ म्हणजे गुळ आणि म्हणजे शेंगदाणे, अशी तुमची त्यांच्याशी नाळ जुळली. हो, भाऊशी म्हणा किंवा जगताप कुटुंबाशी. पण भाऊ गेल्यानंतर आता ती नाळ जगताप कुटुंबाशी तशी जोडलेली आहे का? नाही, आम्हाला वाटलं होतं हे नाळ आता गुळ कुठे राहील, परंतु ज्या क्वालिटीज भाऊंमध्ये होत्या ना त्या सगळ्या क्वालिटीज आता शंकर शेठ जगतापांनी घेऊन घेतलेल्या. आणि मी 2012ला त्यांच्या बरोबर काम केलेलं आहे. अहो रात्री 3-3, 4-4 वाजेपर्यंत जागरण कर, म्हणजे झोपतच दिसत नव्हते. मी म्हणजे सकाळी परत गेलो ना 8 वाजता, तो परत ते कामावरच करत असत. मी म्हणायचं तुम्ही 1-1 महिना झोपतात की नाही, माऊली जगताप आणि शंकर शेठ जगताप एवढं. आणि भाऊ इमोशनली खूप अटॅच होते शंकर शेठ जगतापांना, कारण की शंकर शेठ जगताप एवढं हे करायचे इलेक्शनवर, इतकं हार्डवर्क करून टाकायचे की त्यांना काहीतरी आजार होऊन जायचा. आणि भाऊंना इमोशनली भाऊ स्ट्रेसमध्ये जायचे शंकर शेठ जगताप. किंवा इतकं स्वतःची तब्येतीची पण काही काळजी, म्हणजे इतकी प्रत्येकाची काळजी शंकर शेठ जगताप सारखी काळजी माझी पण घ्यायचे, राजाभाऊचे पण घ्यायचे, जे त्यांचे परिवार होता, हजारोनी परिवार होता. पण प्रत्येकाला वाटायचं की हे माझेच आहे आणि माझ्यासारखी यांची दोस्ती कोणाचीच नाही. ही क्वालिटी पाहून बरोबर. सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, आता राजनी जे सांगितलं शंकर जगतापांबद्दल त्यांच्यावरती, तुम्हाला खरं सांगू का, भाऊपेक्षा शंकर जास्त अँबिशियस होता की आपल्या भाऊनी हे झालं पाहिजे. म्हणजे कधी मला भाऊशी माझं बोलणं होत असताना मला म्हणायचं दादा माझी इच्छा नाही पण ते शंकर ऐकत नाही. म्हणजे आणि एकदम ब्लाइंडली ट्रस्ट. मी तर म्हणतो ना की नशिबाने जसं रामाला लक्ष्मण वगैरे भेटले तशी दोघं आज्ञाकारक भाऊ जे सांगतील
ती डेट, ती रेषा डेट, त्याच्या पुढे आपण काय करायचं नाही. आणि जे जे सांगतील ते चांगल्यासाठीच सांगतील, हे त्यांच्या एकदम ब्लाइंड विश्वास की नाही आता भाऊने हे ठरवलं हे करायचं. आता राजने सांगितल्याप्रमाणे एकत्र कुटुंब एकत्र बसतात, नंतर दररोज सकाळी एकत्र नाश्ता असताना चर्चा व्हायची, दिवसभर काय करायचं, दिवसभराच्या धंद्याचं त्यांचं प्लॅनिंग असायचं. नाही लक्ष विजय शेठ किंवा शंकर शेठ भाऊ धंद्यात जास्त लक्ष द्यायचे ना, कुठं अडचण आली तर मला सांगा, मी तुम्हाला हे करतील, बाकी तुम्ही तुमच्या व्यवहारामध्ये मोकळे राहा. आणि शंकरचं त्या बाबतीत म्हणजे तो भाऊंशी इतका ब्लाइंडली, म्हणजे भाऊ पण त्याशी तेवढेच ब्लाइंडली हे होते की बाबा शंकर त्यांच्यापेक्षा जास्त अँबिशियस वाटायचं मला की नाही भाऊनं खासदारकी, तसंच पहिलं हे की नाही भाऊ खासदारकी झाली पाहिजे, भाऊंना मंत्रिपद मिळालं पाहिजे, भाऊंची ही एबिलिटी आहे, भाऊची कॅपॅसिटी आहे, भाऊ ते करू शकतात, हे भाऊंपेक्षा शंकरला जास्त तुमचं एकदम एकदम लक्ष्मणापेक्षा जास्त. मी तो म्हणतो भरत लक्ष्मण सगळे एकत्र धरले की बाबा तसं. घरातला माणूस खरा कुठे तुटतो माहितीये ना, घरातच तुटतो. बाहेर किती संकट आले तो सोडू शकतो, पण घरातले जर तुमच्या मागे खंबीरपणे असले त्याला कोणीच तोडू बाहेर कुठली लढाई बघा. बाहेर 100 शत्रू असेल ना, आपण लढायला तयार असतो. घरातला एक शत्रू झाला ना की मग ते अवघड असतं. आणि भाऊंची हीच मोठी ताकद आहे. ही ताकद फक्त शंकरांना याच्यापुरतं विजय शेठपुरतं मर्यादित नाही. मी तुम्हाला आजही सांगतो, गुरुधर्मीच्या राजकारणात आज पण नवनाथ जगताप असतील, राजेंद्र जगताप असतील, शहान जगताप असतील, ही सगळी मंडळी भाऊवरती आज तेवढंच प्रेम करतात, आज तेवढंच त्यांच्याबद्दल आदर. कदाचित त्यांचे राजकीय वैचारिक मतभेद असतील, पण भाऊंबद्दल माझ्या माहितीप्रमाणे माझ्याशी सगळे मोकळेपणाने बोलतात, माझ्याशी सगळे त्यांना माहिती आहे माझे काय रिलेशन ते सगळ्यांशी. ते कधी एक अपशब्द सुद्धा भाऊंबद्दल कधी बोलत नाहीत त्या किंवा नाही. ठीक, मी त्यांना नेहमी सांगत असतो, तुमच्या गावाचं नशीब जे जगापर्यंत तुमचं नाव पोहोचलंय, हे जगताप, हे ते त्यांच्यामुळे सगळं तुम्हाला हे आज मिळालेलं आहे, आणि ते सगळे कबूल करतात. मी उदाहरण करतो, मजा म्हणून झालं, सहज मजा म्हणून भावना विचारलं होतं की भाऊ एवढं सगळं आता एवढे मी आता जॉईंट फॅमिली राहिलेले नाही, सगळे न्यूक्लिअर झालं, म्हटलं काळ बदललेलं आहे, तुमचं एवढं कसं शक्य झालं? तर भाऊ म्हणे हे शक्य झालं वहिनींमुळे. म्हटलं कसं काय? म्हणे सगळे तर माझ्या बरोबरच होते, पण वहिनी जर अशा आल्या असतं, माझी बायको जर अशी पत्नी जर अशी असते की तिने जर भांडण वगैरे सुरू करून दिलं असतं तर कुठे माझं घर राहिलं असतं. तिने सांभाळण्यामध्ये सुद्धा मोठा तिचा पण हातभार आहे, असं भाऊ त्यावेळेस सांगितलं. मला तुमच्या दोघांना प्रश्न आहे, तुम्ही दोघे फिटनेस व्यायाम भाऊंची एवढी, म्हणजे तुम्ही त्यांच्याबरोबर सगळे व्यायाम केले, ते चालले तर तुम्ही त्यांच्यावर पळावं लागले, तर मला सांगा एवढा फिट असलेला माणूस तुम्हाला त्याचा धक्का नाही बसला की एवढ्या म्हणजे अचानक व्हायच्या 57-58 वर्षी कसं काय एखाद्या माणसाला आजार असला की असं तर ठीक आहे, पण एवढा फिट असलेला माणूस अचानक एक्झिट झाल्यावर एकदम शॉक नाही झाला? कारण सांगतो मी त्याचं कारण. मी जवळून अभ्यास केला भाऊचा की काय कारण. भाऊ आहे ना थकेपर्यंत काम करायचे, किती केलं तरी निसर्ग आहे, शरीराला आराम लागतो. भाऊ झोपेतून फोन जरी आला तर लगेच फोन उचलायचे, फोन स्विच ऑफ ठेवा ना, म्हणजे ते 24 तास फोन चालू ठेवणार, थकेपर्यंत काम करणार, थकेपर्यंत व्यायाम करणार, थकेपर्यंत लोकसेवा करणार, म्हणजे अंतच नसायचा. पण शेवटी शरीर आहे. आणि हे आम्हाला खरं शॉकिंग होतं. मला तर शेवटच्या क्षणापर्यंत माहित नव्हतं भावना असं काही झालं. आणि एक सांगतो, माझ्यासारखे बरेच लोक दादा, माझ्यासारखे बरेच लोक भावना का जुळले गेले तुम्ही तुम्हाला सांगतो. निसर्गावर आम्ही प्रेम करणारे माणसं, भाऊचं प्रचंड निसर्गावर प्रेम होतं. वृक्ष म्हणजे ते असे फॉरेनचे झाडं वगैरे, ते महावृक्षांवर त्यांचं जास्त आकस असायचं, म्हणजे पिंपळ असेल, चिंच असेल, वड. तुम्ही आता जा, तुम्ही बघा चिंच, सगळीकडे असे महावृक्ष लावून टाकलेले का? त्याच्यामुळे पक्षी बसतील, त्यांना अन्न मिळेल, आणि सकाळचं वातावरण हे म्युझिकल राहील, ऑक्सिजन 24 तास आपल्याला मिळेल, वातावरण प्रदूषित होणार नाही. सर्वात जास्त यातना भावना झाल्या त्या नदीच्या. हे मी तुम्हाला खरं सांगतो, नदी बघितली की त्यांना खूप यातना व्हायच्या. म्हणजे आम्ही इथे आंघोळ करायचो, पोहायचो, पाणी प्यायचो, तरी आम्हाला काही वाटायचं नाही. त्या नदीवर भाऊंनी त्याच्यानंतर तुम्ही जर अभ्यास केला असेल ना, तर अहमदाबादचा जो प्रकल्प आहे, जगामध्ये भारतामध्ये जिथे जिथे नदी सुधार प्रकल्प आहे तिथे भाऊंनी त्याचा एवढा अभ्यास केला, आणि नदी सुधार प्रकल्प आज भाऊ इथे घेऊन आलेले. मुळशीचं तर आता तुम्ही बघता नुकतं सुरूच करतायत, आणि पवनाचं सुद्धा या 5-6 महिन्यामध्ये सुरुवात होणारच आहे. पण हे आणि त्यांचं असं मत होतं की आम्ही म्हणायचो, भाऊच्या एका भाषणामध्ये मला आठवतं, भाऊ म्हणे जेव्हा US ला गेलो तर मी तिथे विचारलं होतं की इथे उंच उंच एवढ्या बिल्डिंग आहेत, हा देश खूप श्रीमंत आहे. तर ते म्हणे हा उंच उंच बिल्डिंग म्हणून हा देश श्रीमंत नाहीये, मोठमोठी रस्ते आहेत तिथे,
म्हणून हा देश श्रीमंत आहे. म्हणजे देश श्रीमंत हा Infrastructure. इज ऑफ लिव्हिंग जे होतं ते ट्रान्सपोर्टेशनमुळे होतं. म्हणून भाऊनी रस्त्यावर चांगलं काम केलेलं आहे. रस्त्यानंतर त्यांनी ट्रान्सपोर्टेशनवर चांगलं काम केलेलं आहे. त्यांचं तर असं मत होतं की दोन्ही बाजूला नद्यांच्या दोन्ही बाजूला इतकं सौंदर्यीकरण करायचं आणि वॉटर ट्रान्सपोर्टेशन सुद्धा सुरू करायचं. हे भाऊंची सगळी बिल आम्हाला माहिती होतं हे सगळं होणार आहे. आठवत असेल राज, त्यांच्या छोट्याशा ऑफिसमध्ये ते बोर्ड असायचं माहितीये ना, अमेरिका इज नॉट रिच बिकॉज हे रोड्स आर नॉट बिकॉज अमेरिका इज रिच, रोड्स आर देअर दॅट्स वाय अमेरिका इज रिच, असं ते एक वाक्य असायचं. त्यांनी बोर्डच लावलेलं होतं. ऑफिसमध्ये संपूर्ण पिंपरी चिंचवडचा डीपी असायचा आणि त्यांच्या प्रभागाचा, त्यांच्या वॉर्डचा एक डीपी लावलेला असायचा आणि ते त्याला बायबल समजून काम करायचे. म्हणजे त्याच्या अनुसरूनच काम करायचे. जसं आपण संविधानाला जसं महत्व देतो तसं संविधानानंतर ते सगळ्यात जास्त महत्व डेव्हलपमेंट प्लॅनला द्यायचे आणि त्याच्याप्रमाणे त्यांचं सगळं त्यांच्या गावातलं, त्यांच्या प्रभागातलं डेव्हलपमेंट होतंय का नाही त्यांच्याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असायचं. राजकारणाचा विषय घेतो, कारण तर भाऊंचं अनेक स्वप्न होती. ते शहराचा विकास असेल, आमदार होणे असेल, मंत्री होणे असेल, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत पक्षनिष्ठा म्हणून त्यांनी केलेलं राज्यसभेसाठीचं मतदान, तिथे जाऊन त्या गाडीमध्ये जाऊन हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पण स्वतः मात्र भाऊंना खासदार होता आला नाही. खासदार म्हणजे त्यांची एक इच्छा होती. कसा पाहता तुम्ही याकडे? राजकारणामध्ये तुम्हाला एक सांगतो, काही गोष्टी अशा असतात की आपली पात्रता असते, आपली गुणवत्ता असते, तरी ते आपल्याला मिळत नाही. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की इथं खूप हे करतं, फार महत्व आहे इथं. तुम्ही किती टॅलेंटेड आहात, किती हुशार आहात, तुम्हाला किती प्रत्येक विषयाबद्दल माहिती असू द्या, तुम्ही किती ज्ञानी आहात, पण तरी पण राजकारणामध्ये मी आजही सांगतो की 90% लक प्लेज द फॅक्ट अँड इज द मेन फॅक्ट. आणि दुर्दैवाने तुम्हाला सांगतो काय झालं राजाभाऊ, एवढं 25-30 वर्षामध्ये आहे ना, राजकारणामध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांना देव करण्याची पद्धत सुरू झाली. आणि ते सगळ्यात मोठं दुर्दैव आहे काय माहिती आहे का, एकदा तुम्ही देव झाला ना तुम्हाला परत मनुष्य बनता येत नाही. आणि देव कधीच चुका करत नाही हे लोकांना माहिती असते. म्हणून जेव्हा देव होणं ही सगळ्यात मोठी अडचण होऊन बसते. आणि काय काय नाही त्यांच्या बाबतीत असंच दुर्दैवाने घडत गेलं की यांना त्यांच्याच लोकांनी देव केलं आणि मग देवाकडून अपेक्षा करायची ते नाही, देव कधी चुकला नाही तर चांगलंच कारण. आणि मग देव काय चुकला थोडंसं तर मग विनाकारण त्याच्याबद्दल हे करायचं. तर त्या गोष्टी काय काय लोक तर राजकारणात मी तुम्हाला सांगितलं नशिबाचा फार मोठा भाग आहे, पण त्यात भाऊंचं कष्ट पण तसं. म्हणजे जसं आता राजने सांगितलं की ही वॉज वर्किंग फॉर 24 hours. कधी त्यांना कोणी बोलावलं, कुठलं काम कधी त्यांनी विचारलं नाही, तो कुठं राहतो, ह्या मतदारसंघातला आहे का, त्यामध्ये असं नाही. काम करायचं, आपल्याला तो आलेला आपला माणूस आहे, त्याच्या काय करायचं आहे ते आपल्याला पूर्तता करता आली तर करायची, नसेल होतं त्याला स्पष्टपणे सांगायचं नाही करायचं. आणि म्हणून त्यांनी राजकारणामध्ये जे काही अँबिशियसपणा त्यांचा होता, मंत्रिपद वगैरे हे त्यांना कुठली गोष्ट मिळाली असती ना तर त्यांनी ती समाजाच्या हितासाठीच वापरली असते. ते राजकारणामध्ये की मंत्री झाले मग त्यांनी त्यांना त्यांची काय स्वतःची प्रॉपर्टी त्यांना काही वाढवण्याची गरज नव्हती, देवाने माप त्यांना दिलेले आहे. आणि मग त्या गोष्टीचा उपयोग फक्त समाजाच्या हितासाठी कसा होईल, सगळ्यांना त्याचा फायदा कसा होईल यासाठीच त्यांना मंत्रिपद पण पाहिजे होतं, खासदारकी पण पाहिजे होतं. कारण मुख्यमंत्री जर मिळाला असं तर व्यापार याच्यासाठीच केला असता. मुद्दा तोच होता खरं तर, त्या मुद्द्यावर यायचं होतं. राजू तुमच्याकडे समजून घ्यायचं मला की तुम्ही अनेक वर्ष म्हणजे मला वाटतं 93-94 पासून तुम्ही भाऊंच्या बरोबर आहात. 2004ची भाऊंची विधान परिषदेची निवडणूक ते 2019 पर्यंत भाऊ आमदार असेपर्यंत तुम्ही सोबत होता. म्हणजे ह्या व्यक्तीचं शत्रूच कोणी नाहीये. म्हणजे एखादा विरोधक जरी असेल तरी भाऊ हयात असतानाही कधी त्या व्यक्तीच्या ते विरोधात बोलले नाही, भाऊ नसतानाही एखादी व्यक्ती त्यांच्या विरोधात बोललेली नाही किंवा चुकीचा शब्द काढलेला नाहीये. ही लोक जोडण्याची भाऊंकडे कला कशी होती, म्हणजे कशामुळे एवढी लोक सगळी जोडली जात होती? त्यांचं तसं पाहिलं तर त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या वडिलांपासूनच त्यांना तशी शिकवण दिली होती. आणि समाजात वावरताना कमी वयामध्ये ते ह्या पदावर पोहोचले, म्हणजे नगरसेवक झाले, कमी वयामध्ये ते स्टँडिंग कमिटी चेअरमन झाले, मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटायला लागले आणि स्वतः ते शाकाहारी होते. त्याच्यामुळे त्यांची विचार पद्धती जी होती तर ती थोडीशी पारंपरिक आपण ज्याला म्हणू की धार्मिक दृष्टीची अशी ते होते. म्हणजे दर गुरुवारी ते पुण्याला जायचे, मंदिरात जायचे. त्याच्यानंतर तिथे त्यांनी स्वतः साईबाबाचं मंदिर पण त्यांच्या प्रभागामध्ये तयार केलं होतं गावामध्ये. तर त्याची पद्धत त्यांची अशी पॉझिटिव्ह होती सगळ्याकडे. त्यामुळे त्यांनी शक्यतो कोणाची मन दुखवायची नाहीत, कोणाच्या विरुद्ध काही बोलायचं नाही. तर तसंच सुरुवातीपासूनच त्यांच्या अंगवळणी या गोष्टी पडल्या होत्या. पण तरी मी सांगतो मी म्हटलं भाऊ तुम्ही सर्वांवर एवढं प्रेम करतात, काळजी घेतात, 100 पैकी 99 कामं तर तुम्ही करूनच टाका, तरी लोक दुखवले काय जातात. तर त्यांनी मला सांगितलं होतं की राज पद एक असतं, राजकारणाचा विषय सांगतो म्हणजे पद एक असतं, डिमांड सगळेच माझ्या जवळचे असतात. त्या एका पदासाठी मला एकालाच ते पद देऊ शकतो, ते ज्यावेळेस देतो बाकीचे माझ्यावर नाराज झालेले असतात.
तिथून ते दुखापत होते. पण ते दुखी झालेले लोकांना जरी मी आता प्रत्यक्ष भेटतो ना या राजकीय क्षेत्रातलं, तरी भाऊंवरचं प्रेम तेवढंच आहे. जसं यांनी आता नवनाथचं पण नाव घेतलं की बाबा विरोध तो परिवाराला कधीच ही लोक कधी करणार जरी बाहेर पडली होती तरी. तेवढंच प्रेम भाऊंवरचं प्रेम कोणाचंही कमी झालेलं नाही. पण त्या एका गोष्टीच्या नाराजीमुळे मग शेवटी ते माणसाचं अंडरस्टँडिंग खूप महत्वाची असते. त्याला किती अंडरस्टँडिंग, किती परिपक्वता त्या लोकांमध्ये की बाबा शेवटी हा माणूस आहे, देव नाही, एकच पद आहे, तो एकच देऊ शकणार आहे. आणि भरपूर मागणी लोकांची असते त्या पदासाठी. मग तिथे फक्त नाराजी. तुम्ही म्हटलं की भाऊ खूप काम करायचे, म्हणजे प्रमाणापेक्षा जसं रात्री उशिरा आला तरी तो फोन घ्यायचे हाडं मोडेपर्यंत. तर मला हेच म्हणायचंय की हा जो काही अतिताण कामाचा म्हणा किंवा मी तर म्हणेन थोडासा व्यायामाचा अतिरेक झाला असं म्हणता येईल, तर त्याचा त्रास झाला भाऊंना शेवटी असं म्हणता येईल. नाही, व्यायामाचा अतिरेक नाही, कामाचा जो म्हणजे कसं होतं भाऊंचं जे स्वप्न होतं ना, भाऊंना असं असायचं की हे सगळं कामं झालीच पाहिजे, ही झालीच पाहिजे. कारण काय होतं, लोकसंख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत चालू होती पिंपरी चिंचवडचं. पिंपरी चिंचवड हे असं टाउन होतं. टाउनचं सिटीचं मेट्रो इतकं फास्ट झालेलं आहे की आपल्याला कल्पनाही नव्हती की शेतकऱ्या बिचारा शेतात जाणारा माणूस बघा तुम्ही त्यांच्या जमिनीला किती पटीने भाव, इतके संख्या वाटते. ते मग पाण्याची व्यवस्था करणं गरज होती. आणि पाणी कमतरता पडेल तर लोकांची काय सेवा, पाणीच लोकांना मिळत नाही तर ती सेवा कशी. तर पाणी मिळवण्यासाठी भाऊंचा एवढा संघर्ष होता. मग आपलं भामा डॅम असेल किंवा मुळशी असेल, इथून जास्तीत जास्त, पण ह्या सगळ्या सरकारी प्रक्रियेला खूप वेळ लागतो. पण भाऊंचं काम असं होतं की आताच तर तो जो संघर्ष होता भाऊंचा, पाणी मिळावं लोकांना, रस्ते मोठे व्हावे, आणि ट्रॅफिक तुंबू नये, जे ट्रॅफिक ब्लॉक होऊन जायचे तास, याच्यासाठी भाऊंचा जो संघर्ष होता ना, तो हळूहळू तो मेट्रोच्या माध्यमातून वगैरे भाऊंनी जो प्रयत्न केला, नदी सुधारच्या माध्यमातून, नदी सुधारच्या पुढचं प्रोजेक्ट भाऊंचं बोटिंगचं होतं, वॉटर ट्रान्सपोर्टेशनचं होतं. म्हणजे आज तुम्ही मेट्रो मधून जा, आता मी दापोडीला गाडी लावतो, बसतो, 5-10 मिनिटांमध्ये मी कसब्यातनं बाहेर, मंडईतनं बाहेर होतो. अहो काय इज ऑफ लाईफ झालेलं आहे, इज ऑफ लिव्हिंग झालेलं आहे. हे सगळं बघायला भाऊ राहिलेले. आता जे खरं होणार आहे ना, हे सगळे भाऊंनी केलेले प्रयत्न ते यातना आम्हाला आहे की आम्हाला माहित होतं 20 years भाऊ कॅन डू हिज वर्क. कारण की घोडदौड काय करायचे भाऊ, आतापर्यंत तुम्ही त्यांचे तबेले जे आहे भाऊंच्या तिथं घोडदौड करणं एवढं सोपं नाही. भाऊंचं काय स्मूथ घोडदौड असायची, एक्सरसाइज वगैरे, फिटनेस, योगा. तुम्ही बघ, स्वप्नातही वाटलं नव्हतं की भाऊ असे थर्ड स्टेजला गेलेले. तर भाऊंच्या लास्ट चेकअप झाले त्या भाऊंना ते क्लिक झालं. आम्ही शेवट करतो. खरं तर बराच वेळ चर्चा झाली आणि भाऊ हा ते संपणार नाही, प्रत्येकाच्या कधीच नाही. म्हणजे मोठा भाऊ हा मोठा ग्रंथ आहे, प्रत्येकाची इतके उदाहरणे आहोत तुम्ही, ते ग्रंथ मोठमोठे. आणि स्वतः आपण व्यायाम करायचं तर तसं समाजाने पण करायला पाहिजे. त्यासाठी त्यांनी स्वतः योगा करायचे, निरोगी राहणं. मग त्यांनी त्या ठिकाणी योगाचार्यांना आणलं, रामदेव बाबांना आणलं. स्वतः ते मेडिटेशन करायचे म्हणून मेडिटेशनसाठी त्यांनी श्री रविशंकरला त्या ठिकाणी आणलं. म्हणजे आपल्यासारखं इतरांनी पण करावं समाजामध्ये. भाऊ विद्यमान आमदार असताना भाऊंचं निधन झालं. म्हणजे 2004 पासून ते 2019 पर्यंत भाऊ आमदार. त्यानंतर अश्विनीताई आमदार झाल्यात, पोटनिवडणूक झाली. म्हणजे जगताप कुटुंबियांचा ज्या पद्धतीने ह्या चिंचवड विधानसभा मतदारसंघावरती एक वर्चस्व आहे किंवा त्यांची पकड आहे, आणि भाऊंनी कधीच फक्त पिंपरी म्हणजे चिंचवड विधानसभा नाही पाहिली, मग ती पिंपरी विधानसभा असेल, भोसरी विधानसभा असेल, या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणारे गाव आहे त्यांचा विकास नेहमी त्यांनी पाहिलेला आहे. काय एक होतं किंवा अजूनही काय आहे की ह्या गावांची पकड हे जगताप कुटुंबियांकडेच आहे. आणि आता जी निवडणूक आपण पाहतोय 2024च्या, शंकरशेठ आज मैदानात आहेत, कशा पद्धतीने तुम्ही सगळ्या गोष्टी भाऊंनी फार सोशल इंजिनिअरिंग केलं होतं. भाऊंनी तळागाळातलं तुम्ही जर नीट पाहिलं, ऑब्झर्वेशन केलं तर गेल्या वेळा म्हणजे 92ची इलेक्शन पासून असेल किंवा कालच्या इलेक्शन पासून असेल, तुम्ही इतके नगरसेवक झाले. ह्या नगरसेवकामध्ये प्रत्येक प्रभाग समजा 4चा असेल, त्यामध्ये 2 गाववाले असतील कदाचित, ओपन महिला किंवा ओपन, बाकीचे 2 बाहेरवाले. असे जे काही सोशल इंजिनिअरिंग भाऊंनी केलं, त्यांच्या कुटुंबियांनी केलं. म्हणजे एकदम उदाहरण द्यायचं तर गेल्या महानगरपालिकेचं अतिशय बोलकं उदाहरण आहे की त्यांनी त्या राजू लोखंडेंच्या मिसेसला ओपन मध्ये उभं केलं, ओपन महिलामध्ये ओपन केलं, तिथे त्यांना निवडून आणलं. हे फार मोठं सोशल इंजिनिअरिंग. गावाला एक तिथं बाबा आपल्या गावामध्ये स्थानिक बाबा दुसऱ्या महिला होत्या, पण
पण ते असताना पण नाही, आपण जे करतो ती चूक करतो ते लोकांना पटतं का, तर लोकांनी शिक्का मारतो की पटतं. तुम्ही जो सोशल इंजिनिअरचा प्रकार करता या समाजामध्ये किंवा शहरामध्ये किंवा किंबहुना या सगळ्या मतदारसंघामध्ये, तर हा लोकांना पटण्यासारखा आहे. आणि हे जे काही सोशल इंजिनिअरिंग हेच त्यांचा प्लस पॉईंट, हाच त्यांचा बॅकबोन होता आणि ते सगळ्या कुटुंबाचा बॅकबोन असतं. एकटं एक लक्षात घ्या, मी नेहमी सांगत असतो की राजकारणात नगरसेवक सुद्धा असेल ना, त्याला कुटुंबाची साथ नसेल ना तर काही खरं नसतं. कारण त्या माणसाकडे भाऊ तर इतके मोठं संघटना कौशल्य असणारा माणूस होता की विविध क्षेत्रातले अनेक माणसं गोळा करणारा माणूस होता. ही माणसं जेव्हा त्यांच्या घरात त्यांच्या अप्रोक्ष असतील किंवा कदाचित भाऊ नसतील, तेव्हा त्यांच्या कुटुंबातील लोक त्यांच्याशी कसं वागत असतील ते फार महत्वाचं होतं. आणि सगळी त्यांच्या लोकांच्या घरच्या लोकांनी, वहिनी असतील, शंकर असतील, विजूशेठ असतील, त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे ते हाताळले की त्याचाच बेनिफिट त्या कुटुंबाला, त्या संपूर्ण मतदारसंघात होतो. की बाबा ठीक आहे, आता भाऊ गेला, ही उणीव कधी न भरून येणार आहे, म्हणजे दुसरा भाऊ होणे नाही, म्हणजे ती पोकळी कोणीच भरून काढू शकत नाही. शंकरचं वेगळं व्यक्तिमत्व आहे, कदाचित तो भाऊपेक्षाही मोठा होईल पण तो भाऊ होणार नाही, असा जो प्रकारचा आहे. आणि सगळं सोशल अँकरिंग केल्यामुळे त्या कुटुंबाचा जो दबदबा किंवा आधारयुक्त भीती, ती जे काय भाऊंची गुंडगिरीची भीती नाहीये, भाऊंची आधारयुक्त भीती आहे लोकांमध्ये आजही. आणि ती आधारयुक्त भीती त्यासाठीच आहे की त्यांनी जे काय सोशल अँकरिंग केलं त्याचे हे फळ आहे. प्रेक्षको, कला, क्रीडा, सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक कुठल्याही क्षेत्रामध्ये भाऊ म्हटले की एक आदरयुक्त भीती, दबदबा आणि शहराचा विकास. आज ज्या पद्धतीने संबंध महाराष्ट्रभरामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जो विकास झालेला आहे, जे शहर झपाट्याने बदललेलं आहे, जे झपाट्याने घडतंय किंवा विकास होतोय, या सगळ्या गोष्टीमध्ये सिंहाचा वाटा होता तो म्हणजे स्वर्गीय दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचा. आणि त्यांच्याच आठवणींना उजाळा करून देण्याचा खरं तर आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून प्रयत्न आहे. आठवणीतले भाऊ आज खरं तर हे मान्यवर आपल्याला लाभले. अगदी पिंपरी चिंचवड शहराचा झालेला विकास, मग राजू भाऊ त्याच्यासोबत दुबईला गेले असतील तर दुबईमधनं काय आणता येईल आणि आपल्या शहराचा विकास करता येईल. रातची एखादी ट्रिप फॉरेनची झाली असेल, मग त्यात मेट्रोसारखा प्रकल्प असेल किंवा अजून काही प्रकल्प असतील, काही गार्डन असतील, आपल्या शहरात कसे करता येईल. किंवा तुमचा अविदादा तुमचा राजकीय प्रवास असेल, म्हणजे राजकीय वैरी न राहता भलेही पक्ष किंवा मतभेद कदाचित वेगळे असतील, पण व्यक्ती म्हणून जोडला आपण जेव्हा जातो तेव्हा एकमेकांची मनं आपण ओळखतो, तेव्हाच त्या सगळ्या गोष्टी घडतात. आणि अगदी गवळीदादा तुम्ही ज्या पद्धतीने मांडलं की तुमच्या मुलाचं जेव्हा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा स्वतः भाऊ पुढे आले आणि ती राहण्याची व्यवस्था करून दिली. असं असंख्य अनेक लोकांना त्यांनी मदतीचा हात दिलेला आहे. तेव्हाच भाऊ हे आठवणीतले भाऊ झालेले आहे. तेव्हा सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार मानतो की आपण वेळात वेळ करून आपल्या स्टुडिओत उपस्थित राहिलात आणि या चर्चेमध्ये सहभाग घेतला. धन्यवाद.